नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र। आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची आणखी एक मोठी बातमी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे आणि त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच स्मृतीस्थळावरती जाणार आहेत आणि दुपारी 4 वाजता ते स्मारकावरती अभिवादन करण्यासाठी दाखल होणार आहेत आणि यानंतर ते बाळासाहेबांच्या स्मारकाचं सुरू असलेल्या कामाचा देखील आढावा घेणार आहेत। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। उदय, मुख्यमंत्री आज स्मृतीस्थळाला भेट देणार आहे, मात्र दुसरीकडे कुठल्याही प्रकारचा वाद उद्या ओढावू नये त्याचबरोबर राज्यभरातील अनेक जण त्या ठिकाणी येण्याची देखील शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवरती आज लवकर स्मृतीस्थळावरती जाण्याचा हा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला असावा का? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 10वा स्मृतिदिन 17 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज येथील स्मृतीस्थळावरती सर्व शिवसैनिक येऊन आदरांजली वाहतील। मात्र तिथे ठाकरे गटाचे शिवसैनिक येथील, त्याचबरोबर शिंदे गटाचे देखील शिवसैनिक येथील आणि दोन्ही समोरासमोर आल्यामुळे कुठलीही आपत्तीजनक परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि तोच प्रसंग टाळण्यासाठी बहुतेक आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ जे आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे शक्तीस्थळावरती आदरांजली वाहण्यासाठी संध्याकाळी जाणार आहेत। त्याचबरोबर आज विविध कार्यक्रम जे आहेत दादर परिसरामध्ये मुख्यमंत्री कार्यालय आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून नियोजित करण्यात आलेले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाला देखील दौरा जो आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक जे उभारलेलं आहे त्याची देखील पाहणी करण्यात येणार आहे। त्यानंतर सावरकर स्मारक येथे एका परिसंवादाला देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। एकूणच दादर परिसरातले हे इतर जे कार्यक्रम आणि दौरे आहेत ते नियोजित करण्यात आलेले आहेत। मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे, शिवसैनिकांसाठी जे शक्तीस्थळ आहे तिथे आदरांजली वाहण्यासाठी संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही येणार आहेत। नक्कीच धन्यवाद उदय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यानंतर बातमी येते पुण्यातून। पुण्याच्या शनिवारवाडा प्रांगणामध्ये अनधिकृत दर्ग्याचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे। वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणं शक्य पण नाही। तो तातडीनं हटवावा अशी मागणी यावेळेला करण्यात येते। हे बांधकाम साधारणतः 30 वर्षांपूर्वीचं असल्याचं दिसत असून त्यामुळे हा दर्गा सदृश्य छोटं बांधकाम पाडून टाकावं। भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्याला बाधा येऊ शकते अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे। आज शनिवारवाड्याच्या जो पीर दर्गा इथं वाद आणखीन एकदा उपस्थित झालेला आहे। दवेजी आपल्यासोबत, मला सांगा, जसं प्रतापगडावर अफजल खानाच्या कबरीवरून वाद सुरू झाला तसं इथंही हा वाद निर्माण होताना दिसतोय। तुम्हीच भूमिका मांडली की हे दरवा हटवा, काय तुमची भूमिका आहे? खरंच दोन्हीकडचा विषय सेम आहे, अनधिकृत बांधकाम आणि दर्गा। तुम्हाला आठवत असेल श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला जेव्हा मी जिन्याची परवानगी मागितली, पुरातत्व खात्याने आम्हाला 1.5 वर्ष घेतलं। हे असं आहे तसे वगैरे शेकडो कारणं सांगून आता आमच्या लक्षात येते की ह्याच शनिवार वाड्यावर जिथं पुरातत्व खात्याचं नियंत्रण आहे, गेल्या अनेक वर्षापासून हा दर्गा दिसतोय, त्याचा कोणत्याही बांधकामात उल्लेख नाहीये। आम्ही शनिवार वाड्याचा सुद्धा संपूर्ण इतिहास बघितला, अनेक इतिहासकारांशी बोललो आम्ही मागच्या 8 दिवसात। ह्या वाड्याची जमीन घेण्यापासून वास्तुशांती, भूमिपूजन सर्व इतिहास उपलब्ध असताना त्या काळात इथं कधी कोणत्याही दर्गा नव्हता। पेशव्यांच्या काळात हा दर्गा राहणं शक्य नाही। असं असताना दर्गा कधी बांधला गेला, त्याला पुरातत्व खात्याने कशी परवानगी दिली, आणि जर परवानगी दिली नसेल तर हा काढण्यासाठी आपण काय करतोय, असा साधा प्रश्न आम्ही पुरातत्व खातं आणि महानगरपालिकेचं अतिक्रमण खातं दोघांनी कालच नोटिसा पाठवलेल्या आहेत। पुढच्या 15 दिवसात आम्ही त्यांची नोटीसची वाट बघून आता आम्हाला कोर्टात जावं लागेल। पुढची भूमिका काय आहे तुमची? आम्ही कालच जसं सांगितलं, कालच आम्ही नोटिसा पाठवल्या, त्यांना कदाचित आज संध्याकाळी का उद्या मिळतील। त्याच्यावर 15 दिवसांची आम्ही मुदत मागितली की तुमच्याकडे काय रेकॉर्डला कसं दिसतं आणि काढण्यासाठी तुम्ही काय करणार आहात। त्याच्यावर आम्ही त्यांचं उत्तर आल्यावर ठरवू काय करायचं। गरज पडली तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ, परंतु हटलं पाहिजे। उद्या इथं भव्य अतिक्रमण वाढलं, कुणीतरी परत 2 मजली बिल्डिंग बांधण्याचा प्रयत्न केला तर शनिवार वाड्याचं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक वारसांचा तो हे आहे, सगळा उल्लेख आहे शनिवार वाड्याला, इतिहास आहे। अशा ठिकाणी अशा काही गोष्टी चालणार नाही हे निश्चित आहे। आणि आता बातमी आहे राज्य सरकार लवकरच घेत असलेल्या एका मोठ्या निर्णयाची। अगदी काही दिवसांपूर्वीच किल्ले प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाकडून सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड इथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा
कोथळा काढतानाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेक से या वर्षी 350 वर्ष पूर्ण होणार आहे. तिथे त्या लक्षात घेऊन आपण प्रतापगड इथे ती एक ऐतिहासिक घटना झाली होती. शिवाजी महाराजने ज्या प्रमाणे अफजल खानच्या कोथळा काढला होता ती घटना साकार रूपात तिथे पिढी दर पिढी भविष्य पिढीसाठी व्हावी अशी त्यांच्या लोकांची इच्छा होती. त्याने मला पत्र लिहिला. म्हणून मी डिपार्टमेंटला असा पत्र लिहिला आहे की तुम्ही ते DPR तयार करून घ्या. तर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी देखील अफजल खान कबरीजवळ उभारण्यात येणाऱ्या स्मारकावर प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला जनीच्या टेंबावर पालखीच्या माळावर शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतात अशा पद्धतीचं एक शिल्प बसवण्याची घोषणा केलेली आहे. शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दाखवत असताना इतिहास जो घडला, जसं अफजल खानाला शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलं तसं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला तर शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलेलं होतं. तो सुद्धा इतिहास त्या ठिकाणच्या ही जी काही स्मारक होणार आहे त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. तर आपण बघतोय की यावेळेला ही जोरदार अशी मागणी करण्यात येते. तर दुसरीकडे मंगल प्रभात लोढा यांनी देखील या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. प्रतापगडाखाली कारवाईनंतर आता सुशोभीकरणाचं काम सुरू होत आहे. अफजल खानाचा कोथळा काढतानाचा त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळामधील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्ववत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये नव्यानं आव्हान देण्यात आलंय. या याचिकेवर आज तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलेलं आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका उद्धव ठाकरेंकडून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती. ती याचिकाच दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. उद्धव ठाकरेंसाठी मात्र हा मोठा धक्का मानला जातोय. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं. तसंच शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचं नाव वापरता येणार नाही असा निकाल दिला होता. आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती. दरम्यान निवडणूक आयोगानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेने या पक्षाला 23 नोव्हेंबरपर्यंत धनुष्यबाणाबाबत पुरेशी कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि त्यामुळे शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे. आणि आता पाहणार आहोत या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. शिवसेना ठाकरे पक्षाला दणका. दिल्ली हायकोर्टानं याचिका फेटाळली. धनुष्यबाणासाठी राजकीय लढाई. दावा फेटाळल्यानं लढाई कमजोर. राज्यातल्या सत्ता संघर्षात एका शिवसेनेचे 2 पक्ष झाले. मात्र धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते धनुष्यबाणासाठी आग्रही होते. आपल्याच पक्षाला धनुष्यबाण मिळावा यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही. तर धनुष्यबाणासंदर्भातले सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टानं दोन्ही पक्षांना दिलेत. आणि आम्हाला न्यायालयीन लढाईत अशा प्रकारे गुंतून ठेवण्याचे षडयंत्र आहे. तरी सुद्धा शिवसेना आमचे सगळे सहकारी ती लढाई जिद्दीनं आणि नेटानं लढताय हे लक्षात घ्या. एक याचिका फेटाळलेली आहे पण जिद्द आणि हिंमत लढण्याची कायम आहे. दिल्ली हायकोर्टात धनुष्यबाणासाठी मोठा युक्तिवाद करण्यात आला. दिल्ली हायकोर्टात सोमवारी 1.5 तास युक्तिवाद झाला. मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षापासून पक्ष चालवतोय. प्रथम दर्शनी जे दिसतंय तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे. त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही असा दावा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला. निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबी आम्ही पूर्ण केल्यात. आम्ही सर्व कागदपत्र, प्रतिज्ञापत्र सादर केले. तरी देखील निवडणूक आयोगानं हा निर्णय कुठल्या आधारावर घेतला असा सवाल उपस्थित करण्यात आला. तर धनुष्यबाणासाठी दोन्ही पक्ष प्रचंड आग्रही आहेत. कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जे काही लोकशाहीमध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. ज्यांनी बाळासाहेबांचेच हिंदुत्वाचे विचार गोठविण्याचा डाव रचलेला आहे त्यांनी धनुष्यबाणाचा विचार कशाला करायचा. सर्वात जास्त संघटनेचे पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. दिल्ली हायकोर्टानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची याचिका फेटाळल्यानं आता राजकीय लढाई पुन्हा निवडणूक आयोगासमोर होणार असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा 23 नोव्हेंबरवर खिळल्यात. निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावर दोन्ही पक्षांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका बाजूला धनुष्यबाणाची लढाई सुरू आहे. बॅकफूटवरती कोण जाणार हा प्रश्न निर्माण झालेला असताना दुसरीकडे मात्र संजय राऊत यावेळेला माध्यमांशी बोलतायत. थेट पाहूयात. ही वेदना ती समजून घेतली पाहिजे. त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणत्या धुंदी आणि गुंगीमध्ये ही मुलं जगतायत हे आज परत एकदा कळलं आणि आपला जीव गमावून बसला. खरं म्हणजे अशा लोकांना जे खुनी आहेत, हत्यारे आहेत, ह्यांच्यावर खटलेही चालवू नयेत. ह्यांच्यावर खटलेही चालवू नयेत. ह्यांच्यावर राजकारण जर कोणी करत असेल ते बंद केलं पाहिजे. ह्यांच्यावर खटले न चालवता हा जो परिस्थितीजन्य पुरावा आता समोर दिसतोय त्याच्या आधारे त्यांना भर चौकात फासावर लटकवलं पाहिजे. आणि आपल्या मुलींनी, फक्त मी महाराष्ट्राच्या मुली म्हणत नाही, देशभरातल्या मुलींना विषयी म्हणतो मी, जर आपण नारी शक्ती आणि महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करतोय तर या आपल्या महिला वर्गानं, मुलींनी सुद्धा खूप सावधपणं जगण्यास शिकलं पाहिजे. अशा प्रकारे फसवून जे काही केलं जात आहे ही विकृती आहे. विकृतीचा पुढलं पाऊल आहे. विकृती आहेच समाजामध्ये, पण विकृतीपेक्षाही ही पुढली स्टेप आहे. जे रोज एक एक त्याविषयी माहिती येते ती थरारक आहे. म्हणजे आम्ही आमच्या मुलींकडे पाहतो आसपास समाजातल्या की आपण कोणत्या समाजात जगतो आणि वावरतो. ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं कोणी राजकारण करत असेल तर ते सुद्धा समाजाचे शत्रू आहेत असं मी मानतो. मुंबई की लड़की की बेरहमी की हत्या कर दी गई. श्रद्धा की हत्या जो है मैं देख रहा हूँ जिस प्रकार से हत्या हुई है, और जिसने भी की है, कोई भी हो, उसके ऊपर ये जांच चलेगी. हाँ, कानून काम करेगा नहीं. जो हमारे पास अब एविडेंस दिख रहा है कि उसने किया है, ऐसे लोगों को मेरे बाजार में फांसी पर लटकाना चाहिए, चाहे कोई भी हो. और खास करके हमारी लड़कियां जिस तरह से चंगुल में फंस जाती है, तो लड़कियों ने भी हमारी विचार करना चाहिए कि हम क्या करने जा रहे हैं. उस लड़की के पिता का आक्रोश मैं देख रहा था. वो बार बार उसको समझा रहा था, पढ़े लिखे लोग हैं, कि आप गलत करने जा रही हो, आप ये मत करिए. और लड़के मानने को तैयार नहीं. इस प्रकार की घटनाएं बार बार सामने आ रही है. चाहे कोई इसे लव जिहाद कहे या कुछ कहे, लेकिन लड़कियां तो हमारी मर रही है. तो मैं मानता हूं कि ये घोर और जघन्य अपराध है. कानून उनको कोई नहीं करेगा, हमको ही करना पड़ेगा, समाज को उतरना पड़ेगा. हाँ, ठीक है. तुझा काय प्रश्न आहे? ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर मुख्यमंत्री अभिवादन सुद्धा करणार. करू त्यांना. बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत, बरं का. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा, कोणीही असतील, मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेत नाही. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा
खंजीर बाजू में रखिए और बाला साहब को नमस्कार करने जाइए, उनका आशीर्वाद लेने जाइए। बाला साहब एक ऐसी आत्मा है, सब कुछ देख रहे हैं क्या हो रहा है और क्या होने जा रहा है। जिस बाला ठाकरे जी की शिवसेना के पीठ में लोग खंजीर को बसते हैं, उनका कभी भला नहीं हुआ है, ये इतिहास है। इसलिए मैं यही कहूँगा, सब लोग जा सकते हैं बाला साहब के समाधि के ऊपर, लेकिन अच्छे मन से जाइए। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जा, मात्र त्या ठिकाणी योग्य मनानं जा, अशा प्रकारचं थेटपणे जे आहे आवाहन संजय राऊतांनी यावेळेला बाळासाहेबांच्या शिवसेना भेटीवरती जे आहेत ते त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। स्मृतीस्थळावरती आजच जाणार असल्याचं ज्यावेळेला माध्यमांनी विचारलं त्यावेळेला मात्र चांगल्या मनानं त्या ठिकाणी जा, अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत। किरीट सोमय्या यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर आणखी एक घणाघाती आरोप केलेला आहे। ठाकरे सरकारनं कोर्टाची कशी फसवणूक केली, खोटे बोलले, त्याची कागदपत्र, पुरावे 2 दिवसात मी प्रसिद्ध करणार आहे, असा घणाघातही त्यांनी केलेला आहे। ठाकरे सरकार, मुंबई पोलिसांनी कशा प्रकाराने मुंबई उच्च न्यायालयाची फसवणूक केली, खोटे शपथपत्र दिले आणि हे करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस आयुक्त संजय पांडेंनी दिले होते, याची माहिती कागदपत्र येत्या 2 दिवसात प्रसिद्ध करणार। वाशिम जिल्ह्यामधील भारत जोडो यात्रेमध्ये वाशिम जिल्ह्यातील 7 वर्षीय चिमुकली शाश्वती इंगोले ही सामील झालेली आहे। राहुल गांधींना तिला काही प्रश्न विचारायचे होते। वाशिमपासून यात्रा मालेगावकडे जात असताना तिची राहुल गांधींशी भेट झाली आणि यावेळी तिने राहुल गांधींना आपले प्रश्न विचारले। याविषयी तिच्याशी बातचीत केली आहे वाशिमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी। जी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली त्यामध्ये अनेक जण सामील झाले आहेत। वाशिम जी शाश्वती इंगोले 7 वर्षीची मोठी ही देखील या यात्रेत सामील झाली असून तिने राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला। तिने त्यांना काही प्रश्न विचारले। मला सांग दीदी, तू राहुल गांधी यांना कुठले प्रश्न केले? मी त्यांना प्रश्न केले की ते एवढे चालतात, त्यांचे पाय नका दुखत? तोले हमारे पैर नहीं दुखते। पैर नाही दुखते? अजून काय विचारलं बेटा? मी त्यांना विचारले की त्यांची जी आजी होती आणि त्यांचे जे पप्पा होते, या दोघांना आतंकवाद्यांनी मारून टाकलं, ते तरी पण एवढ्या पब्लिक मध्ये फिरतात, त्यांना भीती नका वाटत? मग त्यांनी काय म्हटलं? त्यांनी म्हटलं की डरना नाही किसी से। डरणार नाही किसी से? अजून काय विचारलं? अजून तुझं काय नेमकं भेटण्याचं काही कारण होतं का तुझं? हो, मला त्यांना खूप सारे प्रश्न विचारायचे होते। अच्छा, काय काय प्रश्न केले तुला? आणि हा माझा लास्ट प्रश्न होता त्यांच्याशी, त्यांची जी मम्मी आहे त्यांनी कधी त्यांना रागवलेलं आहे का? ते बोलली मम्मी तो डांटने के लिए होती है, अगर हमारी गलती हो गई तो मम्मी तो डांटेगी। अच्छा, मम्मी तो डांटेगी। अच्छा, तू भेटून तुला समाधान वाटलं? हो, खुश झाले? आता या शाश्वतीचे वडील पण आहेत। मला सांगा दादा, तुम्ही हिची भेट घालून दिली, हे काय प्रश्न होते नेमके? हिच्या मनात काय चाललं होतं की राहुल गांधी यांना भेटावं? जेव्हापासून राहुल गांधीची भारत जोडो यात्रा सुरू झाली तेव्हापासून मी टीव्हीवर बघत होतो, तर मी बघत असताना ती पण बघायची, तर तिने मला सांगितलं की मला पण तिला भेटायचं आहे। तर मी म्हटलं बेटा आपल्या वाशिममध्ये येतात तेव्हा आपण प्रयत्न करूयात, कोशिश करूयात। तर मग तिने काही प्रश्न विचारले होते, मग मी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियावर ते टाकले होते। तर मग आज सकाळी आम्ही 7 वाजतापासून त्यांच्यासोबत चालत होतो, जवळपास 10 किलोमीटर त्यांच्यासोबत चाललो। ही होती शाश्वती इंगोले। हिला जे काही बाल प्रश्न होते हिने राहुल गांधी यांना विचारले आणि त्या प्रश्नांचं तिला समाधानकारक उत्तर मिळालंय। किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, मालेगाव, वाशिम। आता औरंगाबादमधील एक धक्कादायक बातमी आपण पाहणार आहोत। औरंगाबादमध्ये एका रिक्षा चालकानं रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढलेली आहे आणि या छेडछाडीला विरोध करत या मुलीनं थेट रिक्षातूनच उडी मारली। या घटनेमध्ये ही मुलगी जखमी झालेली असून तिच्या डोक्याला मार लागलेला आहे, तर या मुलीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। या रिक्षा चालकाला पोलिसांनी लगेच अटक केली आहे। त्या मुलीला कोणत्याही प्रकारची रिक्षाबद्दलची माहिती नव्हती। आम्ही टेक्निकल ॲनालिसिस करून विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून तो रिक्षाचा
फोटो किंवा CCTV फुटेजमध्ये अस्पष्ट नंबर असताना सुद्धा आमच्या लोकांनी माननीय पोलीस आयुक्त निखिल गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन सय्यद अकबर सय्यद हमीद यास अटक केलेली आहे आणि सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस स्टेशनला आम्ही पुढे तपास करत आहोत. यावेळेला आपण पाहिलं CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ही संपूर्ण दृश्य अतिशय धक्कादायक स्वरूपाची आहे. औरंगाबाद सारख्या शहरातही मुली त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे का, हा संतप्त सवाल आता औरंगाबादकरही विचारू लागलेले आहेत. कारण मुलीनं थेटपणे रिक्षातून उडी मारलेली होती. नराधम रिक्षा चालकाला त्यानंतर अटक करण्यात आली. देशामधल्या माओवाद प्रभावित भागात गेल्या 5 वर्षात 409 नागरिकांची हत्या केल्याचा खळबळजनक दावा माओवाद्यांनी केलाय आणि या संदर्भातलं एक बुकलेटही त्यांनी जारी केलंय. पोलिसांचा खबऱ्या समजून नागरिकांची हत्या केल्याचं यात म्हटलंय. पीपल्स गुरिल्ला आर्मी या माओवाद्यांच्या सशस्त्र संघटनेच्या निर्मितीला 22 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी हे बुकलेट जारी केलेलं असून त्यात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील कोयूरच्या जंगलात एक मोठी चकमक झाली होती, ज्यामध्ये सीलम नरेश, नल्ला आदिरेड्डी, संतोष रेड्डी हे 3 माओवादी नेते ठार झाले होते आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवाद्यांनी त्यांच्या संघटनेमध्ये सैन्य दलाच्या धर्तीवर एक लढाकू संघटना तयार केली, ज्याचं नाव होतं PLGA म्हणजे पीपल्स गुरिल्ला आर्मी. आणि या PLGAच्या स्थापनेला आता 22 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 वर्षात झालेल्या एकूणच ज्या कारवाया आहेत, हिंसक घटना आहेत, त्याचा आढावा घेणारं एक विशेष बुकलेट माओवाद्यांनी जारी केलं आहे. यामध्ये माओवाद्यांनी गेल्या 5 वर्षातल्या दंडकारण्यासह देशातला जो माओवाद प्रभावित भाग आहे त्या भागातल्या कार्याचा आढावा घेतला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा दलांकडून ज्या चकमकी होतात, माओवाद्यांना घेरलं जातं, त्या संदर्भात माओवाद्यांनी काही म्हणजे नागरिकांवर मुखबीर किंवा पोलिसांच्या खबऱ्या असल्याचा आरोप करून संपूर्ण दंडकारण्यासह देशभरात 409 नागरिकांची हत्या केली आहे. त्याची कबुली माओवाद्यांनी दिली आहे. आता 2 डिसेंबरला माओवाद्यांचा PLGA सप्ताह सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी हे बुकलेट जारी करून आपल्या कॅडरचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलीस मात्र दंडकारण्यामध्ये माओवाद्यांवर भारी पडत आहेत, हे दिसून आलेलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. बँकेत येणाऱ्या ग्राहकाला आपल्या नवऱ्याप्रमाणे कन्व्हिन्स करा असं महिला वरिष्ठ लिपिकाला सांगणं बँक अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. भंडारा शहरातील मिस्किन टँक जवळील स्टेट बँकेतील या प्रकाराची तक्रार महिला कर्मचाऱ्यानं पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून बँकेच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 47 वर्षीय सत्य स्वरूप मेश्राम या सहाय्यक व्यवस्थापकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बैठकीदरम्यान त्यानं हे विधान केलेलं होतं. मिस्किन टँक येथील SBI ची जी ब्रँच आहे तेथील एका महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशन भंडारा येथे दिलेल्या तक्रारीवरून कलम 509 भादवी अन्वये रिजनल मॅनेजर यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये तपास सपोनी पाटील साहेब हे करत आहेत आणि तपास सुरू आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. अल्पवयीन मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचा मोठा निर्णय हा बार्शी ग्रामपंचायतीनं घेतलेला आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील बार्शी या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली आहे आणि अशा प्रकारचा निर्णय घेणारी ही महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. किशोरवयीन मुलं, तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेलेली आहे. याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी ग्रामसभेत 18 वर्षाखालील मुलामुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घालण्यात आलेली आहे. ग्रामसभेच्या या निर्णयाचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. आमच्या ग्रामपंचायतमध्ये नाही का मोबाईल बंदीचा 18 वर्षाच्या मुलांच्या हातील नाही का ठराव घेण्यात आला की मोबाईल बंदी. ग्रामपंचायतमध्ये येऊन बसायची मुलं, छोटी छोटी लहान मुलं गेम खेळायची, काय त्यांना म्हणलं तरी जायचे नाही घरी. त्यांना सांगितलं खेळू नका, नंतर ते खेळायचे. आता मोबाईल बंदी घेतली तर सरपंच साहेब आले म्हणलं की मुलं नाही का पळून चालले, सर्व मुलं नाही का बाहेर पळून चालले, कोणीच मोबाईल हातात धरून झाले. तर सरपंचांनी किंवा सरपंचाच्या सदस्य जे वगैरे टीम आहे त्यांनी मला तरी वाटते की चांगला निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाशी मी पुरेपूर सहमत आहे. त्यांनी सकाळीच दौंडीचा उपक्रम दिलेला, तर तेव्हापासून सर्व मुलं सरपंच आला
या भीतीने सर्व मुलं हे मोबाईल लपवतात. काहीतरी भीती निर्माण झाली, काहीतरी शिस्त त्यामध्ये आली. उल्हासनगर शहरामध्ये दिवसेंदिवस दुचाकी, कार आणि रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये अधिक वाढ होतीये. कॅम्प नंबर 3च्या थारासिंग दरबार जवळील इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी एका चोरट्यानं चोरून नेली. चोरानं ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल आणि डोक्यात टोपी घालून ही चोरी केलेली आहे. तर या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याचा शोध घेत आहेत. पुण्यामध्ये सीएनजीच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. सीएनजीचा दर हा प्रति किलो 1 रुपयांनी वाढलेला आहे. आता पुण्यामध्ये 1 किलो सीएनजीसाठी चालकांना 92 रुपये मोजावे लागतील. पुण्यामध्ये 1 एप्रिल 2022 रोजी सीएनजीचा दर हा 62 रुपये 20 पैसे इतका होता. एप्रिलपासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात 34 रुपयांची वाढ झालेली आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहनधारक आणि रिक्षा चालकांना याचा फटका बसलाय. सातत्यानं होणाऱ्या या वाढीमुळे पेट्रोल डिझेलच्या दरात आणि सीएनजीच्या दरात जास्त अंतर आता शिल्लक नाहीये. मुंबईमध्ये गोवरच्या साथीचा धोका वाढलेला असून गेल्या 20 दिवसात 7 संशयित गोवरग्रस्त चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शहरातील तब्बल 20,000 बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलीच नसल्याचंही समोर आलंय. त्यामुळे मुंबईकरांसह प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होते आणि आतापर्यंत 142 रुग्ण आढळून आलेले असून 26 ऑक्टोबरपासून मुंबईमध्ये 7 बालकांचा मृत्यू झालेला आहे. तर या गोवरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यातील 4 मृत्यू हे कस्तुरबा रुग्णालयात, 2 राजावाडी रुग्णालयात तर एका बालकाचा घरी मृत्यू झाल्याची माहिती आहे. बहुतांश रुग्णांवरती कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून 5 रुग्ण अतिदक्षता विभागात तर 1 रुग्ण हा व्हेंटिलेटरवरती आहे. तर मुंबई पाठोपाठ मालेगावात देखील गोवरची साथ पसरलेली असून शहरातील वेगवेगळ्या भागातील 44 मुलांना गोवरची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे. आणि यानंतर आता एकच खळबळ उडून आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. गोवरची लागण झालेल्या मुलांवर सामान्य रुग्णालयासह महापालिकेच्या इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती देखील आहे. आणि त्यामुळे आता गोवरच्या साथीनं मालेगावातही शिरकाव केल्याचं दिसतंय. मध्य रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान लाईन ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या ब्लॉक अंतर्गत CSMT ते मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाचं काम केलं जाणार आहे. यामुळे 19, 20 आणि 21 नोव्हेंबरला मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या एक्सप्रेसच्या वाहतुकीवरती परिणाम होईल. नंदीग्राम जनशताब्दी, देवगिरी आणि राज्यराणी एक्सप्रेसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे याचा फटका हा मराठवाड्याच्या जनतेला सोसावा लागणार आहे. CSMT मशीद रोड रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम येत्या 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून केलं जाईल आणि या कामानिमित्त 27 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बरवरील दररोज धावणाऱ्या एकूण 1810 पैकी 1096 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वेनं बेस्ट आणि ST महामंडळाकडे जादा बस गाड्या सोडण्याची मागणी केली आहे. बेस्ट उपक्रमानं 47 जादा बस सोडण्याचं नियोजन केलंय. तर अद्याप ST महामंडळाकडून मात्र नियोजन झालेलं नाहीये. बृहन्मुंबई दूध योजनेची दुरवस्था झालेली आहे. आरे दुधाचा उत्पादन आणि पुरवठा हा 12 नोव्हेंबरपासून पूर्णतः ठप्प झालाय. त्यामुळे आरेचं दूध केंद्र, महापालिका शासकीय संस्था, रुग्णालय यांना होणारा पुरवठा तर बंद झालाच आहे. मात्र शासनाचा आरे प्रकल्प देखील बंद पाडण्याच्या मार्गावरती असल्याची चर्चा आहे. मुंबईमध्ये आरेचे 3 युनिट होते. त्यातील कुर्ला इथलं युनिट 2016ला बंद झालं तर वरळी इथल्या युनिटला जुलै 2022 मध्ये टाळं लागलं. गोरेगाव येथील 3रं युनिट सुरू असलं तरी त्यातून होणारा दूध पुरवठा हा 12 नोव्हेंबरपासून पूर्णपणे बंद आहे. सध्या आरे दुग्धशाळेत 200च्या आसपास कर्मचारी आहेत. त्यांच्यावर बेकारीची टांगती तलवार आहे.
त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. अहमदनगरमध्ये 61व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत मी पण नथुराम गोडसेच बोलतोय या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान चांगलाच राडा झालाय. या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा दावा करत सावरकर प्रेमींनी संताप व्यक्त केला. त्यामुळे नाटक संपण्याच्या तयारीमध्ये असताना सावरकर प्रेमींनी सभागृहामध्ये उभं राहून नाटक बंद करा आणि मी नथुराम गोडसे समर्थक अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर या नाटकामध्ये चुकीच्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा उभी करण्यात आली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसंच या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचं सांगण्यात आलं. तर अशा नाटकांचे प्रयोग राज्यामध्ये पुन्हा कुठेही होऊ देणार नसल्याचा इशाराही देण्यात आला. अखेर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांना घटनास्थळी जावं लागलं. त्यानंतर या वादावर काही काळासाठी पडदा पडलाय. नाटकाच्या अधिकाने सांगितलं की आमचं स्वतंत्रपणे याच्यामध्ये याची इतिहासाची काही दखल नाही, इतिहासाचा काही संबंध नाही, असं का नाही सांगितलं? हे आपकी मक्कारी आहे, आपकी मक्कारी. जो आप नाटकाच्या अधिकाने सांगितलं, नाटकाच्या अधिकाने सांगितलं की आमचं स्वतंत्रपणे याच्यामध्ये याची इतिहासाची काही दखल नाही, इतिहासाचा काही संबंध नाही, असं का नाही सांगितलं? हे आपकी मक्कारी आहे, आपकी मक्कारी. जो आप आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे यावेळेला आपल्या सोबत आहेत. साहेबराव, नाटकाच्या प्रयोगादरम्यान नेमकं काय घडलं? काल सायंकाळी अहमदनगरमध्ये मी नथुराम गोडसे बोलतोय ह्या नाटकाचा प्रयोग होता. तर त्यावेळेस सावरकरांची प्रतिमा मलिन केली जाते असा त्यांचा काही लोकांचा आक्षेप होता. त्यांनी थिएटरमध्ये येऊन ते जो नाटक जे आहे ते बंद त्याच्यासवी नाटक परिषद होती, त्यांनी ते आयोजित केलेली नाटकामध्ये त्यांनी येऊन त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही प्रतिमा मलिन करताय असं बोलत त्यांनी ते नाटक जे आहे ते बंद पाडलं होतं. निश्चितच आहे. मात्र नाटक बंद करत असताना त्या ठिकाणी जी घोषणाबाजी ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि एकंदरीतच या नाटकाच्या प्रयोगावरच त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर मी पण नथुराम गोडसेच बोलतोय याचा नाट्यप्रयोग हा 61व्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये सुरू असताना हा संपूर्ण प्रकार घडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांना हिंदुत्व या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. आज बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक इथे सर्व आमदारांना मार्गदर्शनाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सावरकरांवरती दांडगा अभ्यास आहे. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासह रणजित सावरकरही मार्गदर्शन करतील. तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. तर प्रणाली, हिंदुत्व विषयावरती आज मार्गदर्शन केलं जाणार आहे, ज्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः देखील उपस्थित राहणार आहे. कुठल्या स्वरूपाचा हा कार्यक्रम पार पडतोय? आपण जर बघितलं तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 2-3 महत्वपूर्ण कार्यक्रम जे आहेत त्यांचे आहेत आणि त्यातला एक महत्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे इंदुमिल स्मारक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक इंदुमिल इथं होत आहे त्याची पाहणी केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचं जे राष्ट्रीय स्मारक जे जुन्या महापौर बंगल्यामध्ये तयार होत आहे त्याची सुद्धा पाहणी, त्याचं काम कुठपर्यंत आलंय त्याची सुद्धा पाहणी जी आहे ती मुख्यमंत्री करणार आहे. आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे त्या शिवसेनेचे सगळे आमदार हे बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे तिथे सुद्धा जाणार आहेत. कारण 19 तारखे आपण पाहतोय की बाळासाहेबांचं जे पुण्यस्मरण आहे ते जवळ आलेलं आहे आणि त्या निमित्तानं हे पाहणी दौरे जे ते आखले गेलेले आहेत आणि या ठिकाणी सगळे आमदार जे ते सुद्धा उपस्थित राहणार आहे. आणि त्यानंतर अगदी रस्त्याच्या अपोजिट बाजूला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक स्मृतीस्थळ आहे त्याच्या अगदी अपोजिट बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे जिथे हा मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सावरकरांवर खूप दांडगा अभ्यास आहे. अनेक वेळा त्यांनी या संदर्भामध्ये व्याख्यानं दिली आहे, भाषणं दिली आहेत आणि तसाच एक कार्यक्रम आज सुद्धा पार पडताना आपल्याला दिसतो. नक्कीच यावरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. भंडाऱ्यामध्ये धान पिकांच्या कापणीला मजूर मिळत नाहीयेत. धान कापणीसाठी मजूरच मिळत नसल्यानं अनेकांच्या शेतातील धान पीक कापणी विना पडू नये.
या पिकांवर खोडकिडा, तुडतुडा यांच्यासह अळीचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानं शेतकरी चिंतातूर झालेला आहे. तर दुसरीकडे हार्वेस्टिंग मशीनची कमतरता असल्यानं त्याही वेळेवरती उपलब्ध होण्यास विलंब होतोय. त्यामुळे हातातोंडाशी आलेलं धान पीक मजूर आणि किडींच्या प्रादुर्भावानं हातून जातंय की काय या चिंतेत जिल्ह्यातील शेतकरी दिसून येतोय. शेतमजूर मिळत नसल्यामुळे धान कापणीला उशीर होत आहे. आधीच ओला दुष्काळामुळे शेतीचं उत्पादन कमी झालेलं आहे. त्यातल्या त्यात खतांचे रेट वाढलेले आहेत, मजुरांचे रेट वाढलेले आहेत आणि पुन्हा आता मजूर मिळत नसल्यामुळे धान कापणीला उशीर होत आहे. आणि या उशीर होत असल्यामुळे धानाला आलेले जे पीक आहे ते पुन्हा या कीड लागून जाण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून लवकरात लवकर समजा हे कापणी झाली नाही तर आलेला पीक आमच्या हातून जाण्याची दाट शक्यता आहे. 13 एकरामध्ये पूर्ण धान उत्पादन घेतलेलं आहे. धान उत्पादन करत असताना आम्हाला वाटलं होतं की मशिनरीज आणि जे काय हार्वेस्टर वगैरे आले आहेत त्याच्याने आम्ही धानाची कापणी करू, परंतु ते देखील कमतरता असल्यामुळे धान कापणीला लेट होऊन राहिलो आहे. आणि धान कापत असताना आम्हाला मजूर देखील मिळून नाही राहिले आहेत. मजुरांची खूप कमतरता आहे. मागच्या वर्षी आम्ही गुत्ता घेतलो 3200 आणि आता यावर्षी महागाईच्यामुळे आम्ही 4000 घेतला आणि आम्हाला 2-3 घंट्यामध्ये 1 एकड़ जागा काढतो. नाशिक जिल्ह्यामधील नांदगाव, दिंडोरीसह ग्रामीण भागामध्ये महावितरणनं शेतकऱ्यांकडून सक्तीनं थकीत वीज बिल वसुली सुरू केलेली आहे. 5000 रुपये भरण्याचा फतवा काढण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर हे बंद करण्यात आले, त्यामुळे विजेअभावी पिकांना पाणी देणं अवघड बनलेलं आहे. त्यामुळं पिकं धोक्यात आलेली असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय. काही भागात तर बिलं भरून देखील फक्त 4 तास तो देखील अनियमितपणे वीज पुरवठा केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय. शासन एकीकडे म्हणतं का वसुली करू नका, शेतकऱ्यास वीज द्या, आणि वीज महामंडळ एकीकडे सक्तीची वसुली करून शेतकऱ्याला अडचणीत आणत आहे. पहिल्यांदाच नैसर्गिक आपत्तीमुळे खूप शेतकऱ्याची नुकसान झाली आणि आता हे रब्बी हंगाम जर असा जाणार असेल तर शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होईल. शासनाने याच्यात प्रमुख लक्ष घालून शेतकऱ्याची वीज कापण्यात येऊ नये याच्याकडे लक्ष केंद्रित करावं. आमचा आत्ता जे रब्बी हंगामातला गहू, हरभरा, कांदा, इतर पिकांची जी लागवड झालेली आहे याला आम्ही कशा स्वरूपाने पाणी पुरवायचं हे आमच्या पुढे एक मोठं समस्या निर्माण झालेली आहे. प्रति शेतकरी 5000 रुपये इतकी त्यांची अट आहे. शासनाने याचा विचार करावा व ही अट लवकरात लवकर शिथिल करावी अशी आमची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी असेल. इतक्या सगळ्या संकटातून पुढे जाऊनही कांद्याचं पीक आज हातात येण्याच्या जवळ असल्याने प्रत्येक शेतकरी हा वीज पंपाविषयी किंवा विजेविषयी सजग आहे आणि ती वीजच आज शेतकऱ्याला पुरवली जात नाही आहे. हे फक्त वीज कंपनीचं धोरण का गव्हर्नमेंटचं हेही शेतकऱ्याला उमजेनं असं झालेलं आहे. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. वसईमधील रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडानं देशभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. प्रियकरानं खून करून श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचं तपासात उघड झालं. आरोपी आफताब पुनावालानं चौकशीमध्ये धक्कादायक माहिती उघड केलेली आहे. गर्लफ्रेंड घरात असताना त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात लपवल्याचे आरोपीनं आता कबूल केलेलं आहे. Yes, I killed her. आफताबची धक्कादायक कबुली. खुनानंतर शोधली नवी गर्लफ्रेंड. वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडानं राजधानी दिल्ली हादरून गेली आहे. तर आरोपी आफताब पुनावालाच्या पोलीस चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. यस आय किल्ड हर अशा शब्दात सैतान आफताबनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसंच त्यानं सगळा घटनाक्रमही पोलिसांना सांगितलाय. 18 मेला श्रद्धाशी भांडण झाल्यानंतर आफताबनं तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर बाथरूम मध्ये तिचा मृतदेह ठेवला. श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, मृतदेहाचे तुकडे कसे करायचे आणि रक्ताचे डाग धुण्यासाठी कोणत्या ऍसिडचा वापर करायचा हे सगळं त्यानं गुगलवर सर्च केलं होतं. श्रद्धाचे DNA सॅम्पल पोलिसांच्या हाती लागू नयेत हा त्याचा उद्देश होता. तसंच श्रद्धा आणि स्वतःचे रक्तानं माखलेले कपडे त्यानं MCDच्या कचरा व्हॅनमध्ये टाकले होते.
त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शहरातल्या विविध भागात नेऊन टाकले होते. श्रद्धाच्या खुनाचा सैतान आफताबला जराही पश्चाताप नव्हता. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबनं डेटिंग ॲपवरून आणखी एका तरुणीला जाळ्यात ओढलं होतं. गर्लफ्रेंड फ्लॅटवर येण्यापूर्वी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमधून काढून कपाटात दडवून ठेवत असे. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून श्रद्धाच्या खुनानंतर आफताब तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मित्रमैत्रिणींशी चॅट करत होता. जून पर्यंत त्याने श्रद्धाच्या इंस्टाग्रामचा वापर केला. श्रद्धा जिवंत आहे हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तिचे सोशल मीडियावरील अपडेट येणं बंद झाल्यामुळे तिच्या मित्राला संशय आला. श्रद्धा ने खुद बताना शुरू कर दिया कि मारता है आफ्ताब उसे, काफी वॉलंटियर है. बाहर आना उसके लिए बहुत मुश्किल हो चुका था, उसका जीवन नरक सा हो गया था. खरं तर मुंबईत राहत असतानाच श्रद्धा आणि आफताबमध्ये भांडणं होत असत. एकदा मित्रमंडळींनी त्याला समजही दिली होती. मात्र अलीकडे त्यांच्यातील संबंध अधिक बिघडले होते. श्रद्धा त्याला सोडण्याच्या मनस्थितीत होती, पण तो तिला दिल्लीला घेऊन गेला आणि तिथंच त्यानं तिचा घात केला. एक बार ऐसा भी झगड़ा हुआ था जब उसने मुझे व्हाट्सएप पे ऐसा मैसेज करके बोला कि प्लीज यहाँ मेरे घर पे आ जा, मुझे बाहर लेके जा, अगर आज रात को मैं इसके साथ घर पे रही तो ये मुझे मार डालेगा. ऐसा भी झगड़ा हुआ है उनके बीच में और हम दोस्तों ने मिलके उसको उसके घर से उस दिन बाहर भी निकाला था और आफ्ताब को वार्निंग भी दी थी कि हम पुलिस के पास जाने वाले हैं. बट उस टाइम पे श्रद्धा के कमिटमेंट्स को या फिर उसके जो बातें थी उसको रिस्पेक्ट करते हुए हमने बोल दिया कि इसको हम पुलिस में नहीं कर रहे, बिकॉज उसने मना किया. श्रद्धानं लग्नाकरता आग्रह धरला होता, तर आफताब लग्नाला तयार नव्हता आणि त्यातूनच आफताबनं श्रद्धाचा खून केला. पुरावा नष्ट करण्याकरता आफताबनं श्रद्धाचा मोबाईल फोनही फेकून दिला. तिच्या फोनच्या शेवटच्या लोकेशनच्या मदतीनं पोलीस त्या फोनचा शोध घेत आहेत. आफताबच्या चौकशीत या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा घडामोडी. तर जाता जाता एक नजर राज्यातील प्रमुख शहरातील तापमानावर.